Today we will see the invisible living world beyond our naked eye. इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे की हॅव यू एव्हर वंडर्ड व्हॉट यू माइट सी इफ द इनविजिबल वर्ल्ड अराउंड यू बिकम विजिबल. जर तुमच्या आजूबाजूचं जे वर्ल्ड इनविजिबल वर्ल्ड आहे ते जर तुम्हाला दिसायला लागलं किंवा विजिबल झालं तर तुम्हाला काय वाटेल, काय आश्चर्य वाटेल. दुसरा क्वेश्चन आहे हाऊ डू यू थिंक युअर ऑब्झर्वेशन ऑफ दिस हिडन वर्ल्ड माइट चेंज वे यू थिंक अबाउट साईज, कॉम्प्लेक्झिटी और इवन व्हॉट काउंट ॲज लिव्हिंग. जे हिडन वर्ल्ड आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्या ठिकाणचं लाईफ साईज, कॉम्प्लेक्झिटी इवन म्हणजे लाईफ कशा पद्धतीनं काउंट केली जात असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे हॅव यू थॉट हाऊ दीज टायनी लिव्हिंग बीइंग इंटरॅक्ट विथ इच अदर. हे टायनी लिव्हिंग बीइंग एकमेकांसोबत कशा पद्धतीनं इंटरॅक्ट करत असतील याचा विचार तुम्ही कधी केलेला आहे का. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का किंवा तुम्ही याबद्दल कधी विचार केला आहे का. नेक्स्ट द ह्युमन आय कॅन ओनली सी ऑब्जेक्ट आर अबाव सर्टन साईज. आपले ह्युमन आईज जे आहेत ते एका सर्टन साईजचेच ऑब्जेक्टिव्ह पाहू शकतात, वस्तू पाहू शकतात. फॉर अ लाँग टाईम मेनी टायनी थिंग्स अराउंड अस रिमेन्ड अननोन. खूप वर्षापासून आपल्याला या टायनी थिंग्स किंवा हे सूक्ष्म जग आपल्याला माहिती नव्हतं. Long ago, people discovered that a curved piece of glass could make small things look bigger. काही वर्षांपूर्वी लोकांच्या असं लक्षात आलं की एक कर्वड पीस ऑफ ग्लास जर घेतला आणि आपण जर त्यातून थिंग्स पाहिल्या तर त्या लहान गोष्टी मोठ्या दिसतात, मोठ्या आकाराच्या दिसतात. द पीस ऑफ ग्लास वॉज शेप्ड लाईक अ लेंटिल सीड. लेंटिल सीड म्हणजे डाळीच्या आकाराचा, म्हणजेच थिक इन मिडल अँड थिन ॲट द एज. म्हणजे मधल्या बाजूला थिक असणार आहे आणि कडेने तो थिन असणार आहे म्हणजे पातळ असणार आहे. हेन्स दे कॉल्ड द लेन्स. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत, लेन्स. ओव्हर टाईम लेन्सेस वेअर इम्प्रूव्ड टू बिकम मोर पॉवरफुल. ओव्हर टाईम म्हणजे पुन्हा नंतर काही काळानंतर लेन्सेस इम्प्रूव्ड झाल्या आणि त्या एकदम पॉवरफुल म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन आल्यामुळं आपण ज्या सूक्ष्म थिंग्स आहेत, टायनी थिंग्स, ते आपण पाहू शकलो. इच न्यू टूल फ्रॉम सिम्पल मॅग्निफाईंग ग्लासेस टू मायक्रोस्कोप्स हेल्पड ह्युमन्स सी व्हॉट देअर आईज कुड नॉट. म्हणजे मायक्रोस्कोप जे आहेत की ज्याच्यामध्ये मॅग्निफाईंग ग्लास असतात की त्याच्यामुळं काय झाली ह्युमन्सला हेल्प झाली की आपण मायक्रोस्कोप्समधून मायक्रो ऑर्गॅनिझम पाहू शकतो. The invention of microscope opened a fascinating hidden world filled with tiny living creatures. आता त्या मायक्रोस्कोपमुळं आपल्याला काय ह्युमन्सला काय झालं की एक टायनी लिव्हिंग क्रिएचर म्हणजे प्राणी जे सूक्ष्म ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊ शकलो किंवा अभ्यास करू शकलो. वी विल एक्सप्लोअर सम ऑफ दीज लाईफ फॉर्म्स इन दिस चॅप्टर. मग अशाच प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. यू हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट द अमेझिंग व्हरायटी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. जस्ट लुक अराउंड देअर सो मेनी ब्युटिफुल प्लांट्स अँड ॲनिमल्स. ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात अमेझिंग वर्ल्ड ऑफ लिव्हिंग बीइंग्स. त्याच्यामध्ये तुम्ही प्लांट आणि ॲनिमलचा स्टडी केलेला आहे. दे आर ऑफ ऑल शेप, साईज अँड कलर्स. त्यांचा शेप, साईज, कलर्समध्ये व्हेरिएशन अँड डिफरन्स आहे. सम लिव्हिंग बीइंग आर टायनी व्हाईल अदर्स आर रिअली बिग. काही ऑर्गॅनिझम एकदम टायनी म्हणजे लहान आहेत तर काही एकदम मोठे आहेत.
दे डिफर नॉट ओनली इन देअर स्ट्रक्चर बट ऑल्सो मेनी अदर फीचर. त्यांचं फक्त स्ट्रक्चरच वेगळं नाही आहे, तर त्यांचे जे फीचर्स आहेत म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सुद्धा वेगळे वेगळे आहेत. ऑल दीज लिव्हिंग बीइंग्स वेदर प्लांट्स ऑर ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे सगळे लिव्हिंग बीइंग्स आहेत म्हणजे प्लॅन्ट आहे, ॲनिमल आहे, तर हे जे सगळे प्लॅन्ट आणि ॲनिमल्स आहेत त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ऑर्गॅनिझम्स हा शब्द आला की तुम्ही समजून जायचं की त्याच्यामध्ये लिव्हिंग बीइंग्स म्हणजे प्लॅन्ट आणि ॲनिमल इन्व्हॉल्व आहेत. हॅव यू एव्हर नोटिस्ड द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम अराउंड यू दॅट इज विजिबल टू नेकेड आय. तुमच्या अशा कधी लक्षात आलेलं आहे का आपल्या आजूबाजूला जे एकदम स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते आपल्या नेकेड आयजनी विजिबल होऊ शकतात का? थिंक अबाउट इट, हाऊ स्मॉल अ थिंग कॅन युअर आईज ॲक्च्युली सी. मग तुम्ही असा विचार करा की किती लहान सूक्ष्म ऑर्गॅनिझम किंवा किती लहान वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. यू माईट हॅव सीन सम पीपल यूजिंग रीडिंग ग्लासेस. हाऊ डज इट हेल्प देम टू सी. तुम्हाला माहिती आहे की बरेच लोक स्पेक्टेकल्स वापरतात तर रीडिंगसाठी. व्हॉट हॅपन्स व्हेन वी यूज अ मॅग्निफाईंग ग्लास टू ऑब्झर्व समथिंग. मग जर आपण मॅग्निफाईंग ग्लास जर ऑब्झर्व करण्यासाठी वापरला तर काय होईल? इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ राऊंड बॉटम फ्लास्क मेड अप ऑफ ग्लास ॲज शोन इन 2.1 फिगर. म्हणजे एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे की जो ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असतो आणि क्लोज द माउथ ऑफ द फ्लास्क विथ कॉर्क. कॉर्कनं त्याचं माउथ क्लोज करून टाकायचं आहे. नाव प्लेस द फ्लास्क ऑन ॲन ओपन बुक अँड लुक ॲट द लेटर थ्रू इट. म्हणजे आपण हा जो कोनिकल फ्लास्क घेतला आहे त्याच्यामध्ये आपण वॉटर भरलेला आहे आणि आपण तो अशा पद्धतीनं एका बुकवरती ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे टायनी किंवा स्मॉल लेटर्स जे आहेत ते अशा पद्धतीनं त्या लेटरची साईज मोठी झालेली आहे. तेच लेटर्स आपण मोठ्या साईजमध्ये पाहू शकतो. नेक्स्ट, इन 1665 a scientist named Robert Hooke published a book called Micrographia. एक सायंटिस्ट आहेत रॉबर्ट हुक, त्यांनी मायक्रोग्राफिया नावाचं एक पुस्तक लिहिलं. ही वॉज अ केअरफुली ऑब्झर्व्ड अँड अ स्किल्ड. इन दिस बुक ही showed detailed drawings of tiny things that people had never seen before. Things he saw use a tool we now call a microscope. मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी खूप टायनी थिंग्स त्या ह्याच्या मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्या की ज्या लोकांनी आजपर्यंत पाहिलेल्या नव्हत्या. हिज मायक्रोस्कोप मेड थिंग्स लुक 200 to 300 टाइम्स बिगर. त्या मायक्रोस्कोपमधून जर आपण एखादा ऑब्जेक्ट पाहिला तर तो 200 to 3 टाइम्स बिगर दिसत होता. दॅन व्हॉट वन कुड सी विथ द अनएडेड आय. म्हणजे जे आपण ओपन आईजने पाहू शकत नाही ते आपण त्या अंडर मायक्रोस्कोप पाहू शकत होतो. वन डे ही लुक्ड ॲट अ थिन स्लाइस ऑफ अ कॉर्क. त्यांनी कॉर्कची एक थिन स्लाइस घेतली आणि ते अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व केली. ही सॉ इट वॉज मेड ऑफ मेनी स्मॉल एम्प्टी स्पेसेस. त्यामध्ये त्यांना खूप अशा वेगवेगळ्या एम्प्टी स्पेसेस दिसल्या. म्हणजे त्यांनी जी कॉर्कची स्लाइस घेतली होती आणि ज्यावेळी ते अंडर मायक्रोस्कोप पाहिले त्यावेळी त्यांना अशा प्रकारची इथली एम्प्टी स्पेस दिसल्या. धिस कंपार्टमेंट रिमेंड हिम ऑफ अ हनीकोम्ब. म्हणजे मधमाशांचं पोळं ज्याप्रमाणे असतं त्या पद्धतीनं. ही ड्रीव व्हॉट ही सॉ अँड कॉल्ड इच स्मॉल स्पेस ऑफ सेल. आणि मग ह्या प्रत्येक स्पेसला त्यांनी नाव दिलं सेल. He drew what he saw and called each small space a cell. This was the first time the word cell was used in science to describe the basic unit of life. आणि त्यावेळी फर्स्ट
सेल हा वर्ड यूज करण्यात आला की जो बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. अराउंड द सेम टाईम म्हणजे त्याच वेळेला इन 1660 अँटोनी व्हॅन ल्यूवेनहूक, a Dutch scientist, made better lenses that allowed him to build more useful microscopes. त्याच वेळेला या सायंटिस्टने एक मायक्रोस्कोप तो रॉबर्ट हुक यांच्या मायक्रोस्कोपपेक्षा बेटर होता. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू क्लिअरली सी अँड डिस्क्राईब टायनी लिव्हिंग थिंग्स लाईक बॅक्टेरिया अँड ब्लड सेल्स. म्हणजे ते पहिले पर्सन होते की त्यांनी अशा पद्धतीचा मायक्रोस्कोप डेव्हलप केला की ज्यामध्ये बॅक्टेरिया आणि ब्लड सेल्स क्लिअरली पाहू शकत होता. बिकॉज ऑफ धिस ही इज नोन ॲज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, आणि याचमुळे त्यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हटले जाते. नेक्स्ट, व्हॉट इज सेल. आता सेल म्हणजे काय? ऑल लिव्हिंग बीइंग्स आर मेड अप ऑफ सेल. सर्व लिव्हिंग बीइंग्स आहेत ते सेल्समधून तयार झालेले आहेत. यू माईट वंडर व्हॉट सेल ॲक्च्युली लुक लाईक. म्हणजे सेल ॲक्च्युली कशा पद्धतीची दिसते. लेट अस टेक अ क्लोजर लुक ॲट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ सेल युझिंग अ मायक्रोस्कोप. आपण सेलचा क्लोजर लुक पाहणार आहोत की मायक्रोस्कोप यूज केल्यानंतर सेलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिसते. इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सेलच्या स्ट्रक्चरसाठी. टेक ॲन ओनियन बल्ब फ्रॉम युअर किचन ऑर गार्डन अँड वॉश इट थ्रूली विथ वॉटर. एक ओनियन बल्ब घ्यायचं आहे आणि वॉटरने वॉश करायचं आहे. कट द ओनियन बल्ब व्हर्टिकली इंटू पीसेस. या पद्धतीनं व्हर्टिकली त्याचे पीसेस करायचे आहेत. टेक वन पीस ऑफ ओनियन अँड पुल आउट अ थिन ट्रान्सपरंट लेयर फ्रॉम इट्स इनर सरफेस विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. हे जे आहे त्याला फोर्सेप म्हणायचं. ह्या फोर्सेपने काय करायचं, एक ट्रान्सपरंट थिन लेयर त्याच्यामधून काढून घ्यायचं आहे. त्यालाच आपण ओनियन पील असं म्हणणार आहोत. प्लेस द पील इन अ पेट्री डिश कंटेनिंग अ फ्यू ड्रॉप ऑफ सॅफ्रॉन इन रेड कलर्ड स्टेन फॉर 30 seconds. दिस विल गिव्ह अ पिंकिश कलर टू द सेल अँड हेल्प अस सी देम क्लिअरली. आता हे जे आहे याला पेट्री डिश म्हणायचं आहे. ह्या पेट्री डिशमध्ये आपण तो घेतलेला आहे ओनियन पील. त्याच्यामध्ये हे सॅफ्रॉन टाकलेलं आहे. सॅफ्रॉन एवढ्यासाठी टाकलेलं आहे की ओनियन पील जे आहे ते टोटली ट्रान्सपरंट आहे. मग ते आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये आपण पाहू नाही शकणार. मग सॅफ्रॉन टाकल्यानंतर त्याचा पिंकिश रेड कलर्ड स्टेन आहे ते, आणि त्याचा पिंकिश कलर होतो. त्यामुळे आपल्याला सेल्स पाहण्यासाठी त्याची हेल्प होते. नंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे, ते वॉटरमधून वॉश करून घ्यायचं आहे आणि स्लाईडवर घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर ग्लिसरीन टाकायचं आहे. विथ द हेल्प ऑफ थिन ब्रश ट्रान्सफर द ओनियन पील ऑफ अनादर पेट्री डिश कंटेनिंग वॉटर रेन्स. म्हणजे या ठिकाणी परत सॅफ्रॉनमधून काढून पुन्हा पेट्री डिशमध्ये टाकायचं की ज्याच्यामध्ये वॉटर आहे. द पील रिमूव्ह एक्स्ट्रा स्टेन. त्या पीलवर जे एक्स्ट्रा स्ट्रेन लागलेलं आहे ते या ठिकाणी रिमूव्ह होणार आहे. Now carefully place the stained onion peel on the glass slide using thin brush, ensuring it does not break or fold. म्हणजे या ठिकाणी ब्रश आहे. ह्या ब्रशच्या साह्याने ते स्लाईडवरती घ्यायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे की ते ब्रेक होणार नाही किंवा ते जे ओनियन पील आहे ते फोल्ड होणार नाही. Then put a drop of glycerin over the onion peel on the slide. The glycerin will prevent dryness of the cell and improve clarity for better visualization of cell. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्लिसरीन टाकणार आहोत आणि ग्लिसरीनचा उपयोग कशासाठी होणार आहे, प्रिव्हेंट ड्रायनेस, ते ड्राय होऊ नये त्याच्यासाठी, आणि आपली क्लिअरिटी इम्प्रूव्ह होणार आहे. व्हिज्युअलायझेशन, सेल्स आपल्याला क्लिअरली दिसणार आहेत. Then slowly place a cover slip over the peel using a needle such that no air bubbles get trapped. त्या ठिकाणी हे जे दाखवले थिन स्लाईड त्याला कवर स्लिप म्हणायचे, आणि ते 45 डिग्रीमध्ये अशी तिरकी उभा करून त्याच्यावर हळूच करायचे, टॅप करायचे. यूज ब्लोटिंग पेपर टू जेंटली वाईप ऑफ एनी एक्स्ट्रा ग्लिसरीन अराउंड द एजेस ऑफ द कवर स्लिप. कवर स्लिप ह्याच्यावर टाकल्यानंतर इथं बाजूला जे त्याचे एक्स्ट्रा ग्लिसरीन वगैरे असेल तर ते
ब्लोटिंग पेपरने साफ करायचं आहे, ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. ऑब्झर्व द स्लाइड अंडर अ मायक्रोस्कोप, अ सिम्पल फोल्डेबल पेपर मायक्रोस्कोप विथ किंवा कम्पेअर इट टू 2.3C. म्हणजे तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर ती स्लाईड ऑब्झर्व करायची. आता मायक्रोस्कोप अंडर तुम्ही स्लाईड ते ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर हे वॉल लाईक स्ट्रक्चर दिसतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे वॉल लाईक स्ट्रक्चर ते दिसलेलं आहे. तर त्याच्यात ह्या ज्या आहेत ह्या सेल्स आहेत, ह्या सगळ्या अरेंज झालेल्या आहेत की ज्या आपल्याला वॉलसारख्या दिसतात. वॉलची ज्या पद्धतीनं अरेंजमेंट असते त्या पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये हे जे सेलचं कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं आहे सेल वॉल, आणि त्याच्या आतमधलं जे कव्हरिंग आहे त्याला सेल मेम्ब्रेन, आणि जे डॉट डॉट दिसतात ते डॉट आहेत ते न्यूक्लियस, आणि ह्याच्यामध्ये जो न्यूक्लियसच्या बाजूला पिंक कलर जो आहे हा सगळा तो आहे सायटोप्लाझम. तर ह्याच्यामध्ये जे मेजर पार्ट आहेत ते सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. You will observe a nearly rectangular structure under the microscope. अंडर द मायक्रोस्कोप तुम्ही हे रेक्टँग्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीचं हे सेल्स इथलं पाहिलेलं आहे. विच आर क्लोजली अरेंज्ड विदाऊट एनी स्पेस बिटवीन देम. या दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पेस नाही. ट्राय टू ऑब्झर्व द पिल्स ऑफ द लीव्ज ऑफ डिफरंट प्लांट्स अराउंड यू. यू विल फाइंड दॅट ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स. व्हॉट डू यू थिंक द बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड ऑफ. तुम्ही जर वेगवेगळे लिव्ज घेतल्या म्हणजे प्लांट त्याच्यामध्ये तर तुम्हाला अशा प्रकारच्या सेल्स त्यामध्ये दिसतील. एक प्रश्न इथं विचारलेला आहे की ॲनिमलमधल्या सेल कशा पद्धतीच्या असतील, तर आपण ते पुढं पाहूयात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रिन्स युअर माउथ विथ क्लीन वॉटरने माउथ रिन्स करून घ्यायचं आहे. यूज द ब्लंट एंड ऑफ क्लीन टूथपिक अँड जेंटली स्क्रॅप द इनसाइड ऑफ युअर चिक. तुमच्या चिकच्या आतल्या साईडला एक क्लीन टूथपिक घ्यायचं आहे आणि त्याने जेंटली स्क्रॅप करायचं आहे. प्लेस द स्क्रॅप्ड मटेरियल इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ क्लीन ग्लास स्लाईड अँड स्प्रेड इट इव्हेंटली. स्लाईडवरती घ्यायचं आहे ते चिकच्या जे मटेरियल मिळालेलं आहे स्क्रॅप्ड मटेरियल. ॲड अ ड्रॉप ऑफ मिथेलिन ब्ल्यू कलर्ड स्टेन. हे ब्ल्यू कलर्ड स्टेन आहे ते यूज करायचं आहे ओव्हर द मटेरियल ऑन स्लाईड. ॲडिंग स्टेन इम्प्रूव्ह द विजिबिलिटी ऑफ मटेरियल अंडर द मायक्रोस्कोप बाय इन्क्रीजिंग कॉन्ट्रास्ट. मग आपण ते स्ट्रेन त्याच्यावरती ॲड केल्यामुळं आपल्याला विजिबिलिटी छान दिसणार, सेल्स आपल्याला क्लिअरली आपण ओळखू शकणार आहोत. आफ्टर वन टाईम ॲड अ ड्रॉप ऑफ ग्लिसरीन ओव्हर द मटेरियल अँड द स्लाईड टू प्रिव्हेंट द सेल फ्रॉम ड्राईंग. यावेळीसुद्धा आपण या स्लाईडवरती ग्लिसरीन टाकणार आहे, त्याच्यामुळे ड्रायनेस प्रिव्हेंट होणार, म्हणजे ड्राय पडणार नाही आहे. नाव केअरफुली प्लेस अ क्लीन कवर स्लिप ऑन द मटेरियल. त्या मटेरियल परत केअरफुली काळजीपूर्वक आपण कवर स्लिप टाकायचे. अँड रिमूव्ह द एक्सेस ग्लिसरीन फ्रॉम द एजेस ऑफ द कवर स्लिप युजिंग ब्लोटिंग पेपर. देन आपण ब्लोटिंग पेपर यूज करून एक्सेस ग्लिसरीन जे आहे ते काढून टाकायचं आहे. ऑब्झर्व द स्लाईड अंडर मायक्रोस्कोप अँड ड्रॉ व्हॉट यू सी इन युअर नोटबुक. त्याच्यानंतर आपण ते ड्रॉ करायचं आहे की आपण अंडर मायक्रोस्कोप आपल्याला काय पाहायला मिळालं आहे ते. व्हॉट डिड यू ऑब्झर्व. वी विल ऑब्झर्व अ पॉलिगोनल शेप्ड स्ट्रक्चर. म्हणजे हे अशा पद्धतीचं पॉलिगोनल शेप्ड स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. दीज आर चिक सेल्स विच फॉर्म द इनर लायनिंग ऑफ युअर माउथ. ह्या चिक सेल्स काय करतात तर तुमच्या माउथमधला आतला इनर लायनिंग भाग तयार करतात. व्हॉट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस डिड यू ऑब्झर्व बिटवीन द सेल्स ऑफ ओनियन पील. म्हणजे याच्या आधीची जी ॲक्टिव्हिटी होती जी ओनियन पीलची आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये काय ऑब्झर्व केलं आपण, तर या ठिकाणी सेल मेम्ब्रेन आहे, पुन्हा सायटोप्लाझम आहे आणि न्यूक्लियस आहे. इथं अब्सेंट काय आहे, सेल वॉल अब्सेंट आहे. तर हा डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. यू हॅव ऑब्झर्वड दॅट सेल्स हॅव 3 मेन पार्ट्स. द आउटर लेयर इज कॉल्ड सेल मेम्ब्रेन. आता सेल्सला 3 मेन पार्ट आहेत, त्यातला आउटर लेयर आहे सेल मेम्ब्रेन.
द राऊंड स्ट्रक्चर इन द मिडल इज द न्यूक्लियस. हा जो मधला राऊंड स्ट्रक्चर आहे ह्याला काय म्हणायचं आहे, न्यूक्लियस. इज ऑल्सो कवर्ड बाय अ थिन मेम्ब्रेन. तो न्यूक्लियस सुद्धा एका थिन मेम्ब्रेननी कवर असतो. द स्पेस बिटवीन द सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस इज फिल्ड विथ सायटोप्लाझम. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे आणि हा जो सेल मेम्ब्रेन आहे ह्याच्यामधली ही जी स्पेस आहे ही सायटोप्लाझमनी फिल्ड झालेली असते किंवा भरलेली असते. नेक्स्ट, दीज थ्री सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस आर बेसिक पार्ट ऑफ द सेल. सेलचे बेसिक पार्ट सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. सम सेल लाईक ओनियन पील सेल्स हॅव अन एक्स्ट्रा आउटर लेयर कॉल्ड सेल वॉल. जसं की ओनियन पीलमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा आउटर लेयर होता, त्या लेयरला आपण काय म्हटलेलं आहे, सेल वॉल. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दीज स्ट्रक्चर्स इन अ सेल. सेलमध्ये आता या सेल मेम्ब्रेन असेल, न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल, सेल वॉल असेल की ह्याचं स्ट्रक्चर काय आहे नेमकं आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, की कशासाठी हे सेलमध्ये प्रेझेंट आहे किंवा या पद्धतीची सेलचं स्ट्रक्चर का आहे. व्हॉट फंक्शन्स डू दे परफॉर्म. ते कोणत्या प्रकारचं फंक्शन परफॉर्म करतात. आर दिस फंक्शन इम्पॉर्टंट फॉर द मेंटेनन्स ऑफ लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी ते फंक्शन इम्पॉर्टंट आहे का. द सेल मेम्ब्रेन एनक्लोज द सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस. आता हा एक सेल आहे, ह्या सेलमध्ये हे आहे सपोज सेल मेम्ब्रेन आणि ह्याच्या आतमध्ये हा न्यूक्लियस आहे. तर सेल मेम्ब्रेन काय करतो, एनक्लोज म्हणजे हा क्लोजनेस आणतो की ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस आहे. द सेल मेम्ब्रेन सेपरेट्स वन सेल फ्रॉम द अनदर. या बाजूला जर दुसरी सेल असेल तर हा सेल मेम्ब्रेन सेपरेट करतो ह्या सेलला आणि ह्या सेलला. इट इज पोअर्स अँड अलाउज एंट्री ऑफ मटेरियल इसेन्शियल फॉर लाईफ प्रोसेस अँड द एक्झिट ऑफ वेस्ट मटेरियल. सेल मेम्ब्रेनचं त्याच पद्धतीनं काम काय आहे की ह्याच्यामधलं जे वेस्ट मटेरियल आहे त्यासाठी एक्झिट देणे आणि सेलसाठी किंवा लाईफ प्रोसेससाठी जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे ते इसेन्शियल जे मटेरियल आहे त्याच्यासाठी इथं पोअर्स असतात, त्याला आतमध्ये एंट्री दिली जाते. देन नेक्स्ट, सायटोप्लाझम कंटेन्स अदर कंपोनंट्स ऑफ द सेल अँड कंपाऊंड्स सच ॲज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स अँड मिनरल साल्ट. सायटोप्लाझममध्ये काय काय प्रेझेंट आहे तर सेल कंपोनंट्स आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल साल्ट्स. मोस्ट ऑफ द लाईफ प्रोसेस टेक प्लेस विद इन द सायटोप्लाझम. आता जास्तीत जास्त लाईफ प्रोसेस ज्या आहेत त्या कशामध्ये होतात, सायटोप्लाझममध्ये होतात. द न्यूक्लियस रेग्युलेट्स ऑल ॲक्टिव्हिटीज दॅट ऑकर विद इन द सेल. इट ऑल्सो रेग्युलेट्स ग्रोथ. सेलमध्ये हा न्यूक्लियस जो आहे त्याचं काम काय आहे की ज्या ॲक्टिव्हिटीज होतात सेलमध्ये सगळ्या त्या रेग्युलेट करणं आणि सेलची ग्रोथ रेग्युलेट करणं. द सेल वॉल इन द प्लांट सेल. आता प्लांट सेल म्हणजे जे आपण ओनियन सेल जी पाहिली त्याच्यामध्ये जी प्लांट सेल आहे त्या सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. सेल प्रोव्हाइड्स रिजिडिटी अँड स्ट्रेंथ टू प्लांटला रिजिडिटी आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम सेल वॉल करते. दिस इज वाय ऑल सेल्स आर अरेंज्ड कॉम्पॅक्टली विथ इच अदर अँड लुक लाईक फर्म स्ट्रक्चर. त्यामुळे ह्या सेल एकमेकांशी कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात आणि त्यामुळे ते जे स्ट्रक्चर आहे ते सुपेरियर किंवा फर्म स्ट्रक्चर दिसते. स्टुडंट्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू.